हॅलो एव्हरीबडी, कसे आहेत सगळे? चला, आज मी तुम्हाला दाखवते वांगे बटाट्याची भाजी, रस्सा भाजी, जी आपण खूप वेळा लग्नातही पाहिली होती. आणि जेव्हा असा प्रश्न पडतो, आज माझ्याकडे फक्त 4 होती, मग असं होतं की फक्त 4चीच करायची का, तर एक त्यात बटाटा घातला की मस्त चविष्ट भाजी होती, रस्सा भाजी. हे जे बटाट्याचे काप छोटे छोटे करून घेतलेले आहेत, जे पाण्यात मीठ घालून आपण ठेवायचं, जेणेकरून बटाट्याचा कलर चेंज होत नाही. आणि ह्यातही मी मीठ घातलेलं आहे, जेणेकरून आपले वांगी काळी होत नाहीत. चला आता मग बघू पुढची प्रोसिजर. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट करा. चला. आणि खूप कमी जे असतात, म्हणजे खूप कमी लागतात आपल्याला इन्ग्रेडियंट्स, फक्त कांदा आणि टमॅटो, बाकी ह्याचं काही लागत नाही. आणि घरातला काळा मसाला, जे की आम्ही घरीच करून ठेवतो, थोडीशी हळद. इतकी झटपट होणारी ही भाजी आहे आणि इतकी चविष्ट लागेल, नक्की पहा. जसं की बघत आहात, तेल तापवायला ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरती. पूर्ण हा स्वयंपाक मीडियम फ्लेमवरती तुम्ही करा, एकदम चविष्ट बनतो. कमी आचेवरती कांदा भाजून घ्यायचा आहे. खूप तेल घातलेलं नाही, खूप सुंदर बनते. जसं जसं मी ह्याच्यात काय ॲडिशन करत जाईल तसं तसं मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. सध्या आपण कांदा घेतलेला आहे भाजायला. हलकासा थोडा जसं त्याला गुलाबीसी कलर आले की आपण त्यात टमॅटो घालू आणि बघू पुढची प्रोसेस. जर तुम्हाला वाटत असेल की हलकासा कांदा काळा पडेल आपला किंवा खाली लागेल, तर हलकंसं कोमट पाणी घालत राहणे, पण कोमटच. जसं की तुम्ही बघत आहात, आपला कांदा हलकासा गुलाबी होत आहे आणि जळू नये हे टाईमला आपण यात टमॅटो घालू, जेणेकरून टमॅटोमध्ये थोडंसं पाणी असतं. आणि हेच वेळेस मीठ पण घालणार. जसं की तुम्ही बघत आहात, टमॅटो नंतरनं मी कांदा लसूण पेस्ट घातलेली आहे, मीठही घातलेलं आहे. चांगलं परतून घेणे, जेणेकरून कांदा लसूणचं जे एक स्ट्रॉंग त्याचं ॲरोमा असतो तो निघून जातो. ही भाजी खूप चविष्ट होते. जसं जसं थोडेसे आपले टमाटर मऊ होतात, तसं तसं आपण समजायचं की हे चांगलं होत आलेलं आहे. त्यानंतरून आपण जिऱ्याची पूड, त्याच्यानंतरनं काळा मसाला, थोडीशी हळद घालून पुढचं बघू. कशी वाटली ही नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मसाले घातलेले आहेत मी आणि हलकंसं थोडं कोमट पाणी घातलेलं आहे, जेणेकरून खाली मसाले आपले जळू नयेत. बघता इतका सुंदर कलर, इतका सुंदर खमंग ॲरोमा येतो आहे, कारण हे जे काळा मसाला घरचा आहे ते खूप सुंदर आहे. मी कमीच घालते कारण चांगलंच झणझणीत आहे ते. बघू आपली पुढची प्रोसिजर. चिमूटभर हिंगही आहे घातलेलं. हे सगळं जे काही मी करते ते एकदम मध्यम गॅस किंवा कमी गॅसवरतीच करायचं, कमी फ्लेमवरती, जेणेकरून जेवण ही चविष्ट बनतं. आता हे टाईमला आपण घालायचे आहेत ह्यात बटाटे. आधी बटाटे घालून घ्या, पाणी चांगलं निघतं. खूप अशी सुंदरची झटपट बनणारी चविष्ट भाजी. आता त्यात आपण घालायचे आहेत वांगी. बघा, मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळं कलर अजिबात बदललेला नाही आहे आणि स्वच्छही निघतात. मस्त असे परतून घ्या. आत्ताच बघताय कलर किती सुंदर दिसत आहे. आता यामध्ये आपण जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालणे. हलकीशी कसुरी मेथीही घातलेली आहे. आता मीडियम फ्लेमवरती ह्याला एक उकळी आली की कमी करून घेणे आणि चांगली वाफेवर शिजेल अशी शिजवून घेणे. अशा पद्धतीने थोडंसं झाकून घेणे, जेणेकरून पूर्ण झाकू नका, कारण पाणी बाहेर येईल. हलकंसं असं ठेवा. एका चांगल्या वाफेवरती ते शिजत आलं की मी तुम्हाला दाखवेन. बघू शकता कमी आचेवरच किती छान उकळत आहे ते. आणि एक छोटीशी टिप की जसं जसं स्वयंपाक होत येईल तसं तसं किचन कट्टा पूर्णपणे स्वच्छ ठेवणे, हे तुम्हालाही चांगलं वाटतं आणि जेणेकरून येणाऱ्यालाही एकदम प्रसन्न वाटतं. हलकी छोटीशी टिप आहे.
कलर बघा किती सुंदर आलाय. बटाटे अजून थोडेसे शिजू द्या. बटाटे शिजत आले की समजा की भाजी आपली तयार होत आहे. अजून एक 5 मिनिटं लागतील. भाजी झाल्यासारखीच आहे. बघू शकता मी एक बटाटा तुम्हाला तोडून दाखवते. तेव्हा किती अलगदपणे तुटलेला आहे. तरी अजून हलकंसं थोडं होऊ द्या. एकदम मऊ झालं की खूप छान लागते टेस्ट. कलर बघा. भाजी खरंच खूप चविष्ट होते. हे नक्की एकदा ट्राय करून बघा. जशी आपली भाजी होत आहे, जर तुम्हाला वाटलं की हलकंसं मीठ कमी आहे, हे टाईमला तुम्ही मीठ चेक करू शकता आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी जास्तीचं ॲड करू शकता. जसं की बघू शकता वांगी बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली आहे. ही लग्नात ही अशीच असती, इतकी चविष्ट लागती. नक्की एकदा ट्राय करून बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि ही जाईल वरून हलकीशी कोथिंबीर. पहा इतका सुंदर कलर आणि इतका सुंदर ॲरोमा आहे ह्याचा. नक्की करून बघा. हॅव अ गुड डे. थँक्यू.